चॅनल अमित कोयकर अकॅडमी. ओके बघा, आज आपल्याला काय करायचं आहे, ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन. ठीक आहे, याच्या अगोदर जे काही व्हिडिओ झालेत आपले इंटिग्रेशन आणि डेफिनेट इंटिग्रेशन, पहिले तो व्हिडिओ बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. डेफिनेट का बघावं लागतंय, कारण ह्याच्यामध्ये पण त्याचं ऍप्लिकेशन दिलेलं आहे. ठीक आहे, पहिले तुम्हाला डेफिनेट यायला पाहिजे आणि डेफिनेट येण्यासाठी वर आय कोण दिसत असेल बघा, पहिले तो व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. ठीक आहे, आणि जे कोणी चॅनल नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब मला नेहमी आणतो. बघा, आज आपल्याला ऍप्लिकेशन म्हणजे काय, ऍप्लिकेशन म्हणजे युजेस काय, कुणाचे युजेस, डेफिनेट इंटिग्रेशनचे युजेस कुठे कुठे होतात. आणि बघा ह्याचे जे काही युजेस आहेत ते आपल्याला एरिया काढण्यासाठी होतं. ठीक आहे, एरिया फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला डेफिनेट इंटिग्रेशन यूज करावं लागतं. बघा आता कसं, एरिया अंडर दी कर्व. आता एरिया अंडर दी कर्व कोणाचा काढायचा एरिया, समजा आता एक ग्राफ आहे आपला, इथं एक्स ऍक्सिस आहे. ठीक आहे, एक्स ऍक्सिस, इथं वाय ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस. फॉर एक्झाम्पल आपला ग्राफ जो आहे, आपला कर्व जो आहे तो असा जातोय. ठीक आहे, कर्व जो आहे तो असा जातोय. समजा आपल्याला एका पॉइंट पासून ए पासून ते बी पर्यंत आपल्याला काय काढायचं आहे, एरिया काढायचा आहे. कुठला, हा एरिया अंडर दी एक्स ऍक्सिस, एरिया अंडर दी एक्स ऍक्सिस. जर आपल्याला हा एरिया काढायचा असेल तर आपल्याला डेफिनेट इंटिग्रेशन यूज करायला लागेल. आता एरिया कसा काढायचा, ठीक आहे, सर्वात मोठा प्रॉब्लेम एरिया कसा काढायचा. आणि मुलं ग्राफ काढायला चुकतात. ठीक आहे, पण इथं चुकू नये का, इथं काय करायचंय, हा जो काय कर्व आहे त्याचा जो फंक्शन आहे, समजा y इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे, समजा y इक्वल टू एफ ऑफ एक्स, ह्या कर्वचं जे इक्वेशन आहे ते y इक्वल टू एफ ऑफ एक्स, मे बी काय पण असेल, y इक्वल टू 4x असेल, मे बी y इक्वल टू 3x असेल, काय पण असेल, पण y विथ रिस्पेक्ट टू एक्सच असणार. ठीक आहे, y इक्वल टू विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल. ठीक आहे, जर असा ग्राफ जात असेल तर नेक्स्ट प्रोसेस आहे, ते सांगेल तुम्हाला काय. आता जर हा एरिया काढायचा असेल मला, हा, तर मी काय करणार, मग मला पहिले एक्स ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. ठीक आहे, म्हणजे हा पॉइंट आणि हा पॉइंट कुठून ते कुठपर्यंत व्हॅरी होतोय ते माहिती पाहिजे. ठीक आहे, म्हणजे मी एरिया काढणार, म्हणजे एरिया अंडर दी कर्व म्हणजे कसं काढणार, इंटिग्रेशन देणार मी त्याला. ठीक आहे, हा एक्स चे लिमिट इथं बघा, इथून काय असतं 1 2 3 4 5 6, म्हणजे ऑब्व्हियसली हा लहान असणार, हा स्मॉल असणार, हा ग्रेटर असणार. ठीक आहे, सपोज एक्स चे लिमिट आहे ए आणि इकडचं एक्स चे लिमिट आहे बी. ठीक आहे, ऑलवेज इंटिग्रेशन लिहित असताना लोअर टू अप्पर, म्हणजे कुठून ते कुठपर्यंत व्हॅल्यू होते, ए पासून बी पर्यंत. ठीक आहे, असं लिहायचं, पहिलं लोअर लिमिट नंतर अप्पर लिमिट, म्हणजे ऑलवेज ए फ्रॉम ए टू बी, म्हणजे ए टू बी लिहायचं, ए टू बी. आणि हे लिमिट कुणाचे, एक्स ऍक्सिसचे आहे, कुणाचे, एक्स ऍक्सिसचे. ठीक आहे, एक्स ऍक्सिसचे आहे, म्हणजे जर एक्स ऍक्सिसचे जर लिमिट असतील तर विथ रिस्पेक्ट टू डी एक्सच पाहिजे. समजा ज्याचे लिमिट आहे ते विथ रिस्पेक्ट टू पाहिजे. ठीक आहे, आणि फंक्शन काय, y इक्वल टू एफ ऑफ एक्स, म्हणजे मी लिहिणार इथं y dx असं इंटिग्रेशन काढतात एरिया अंडर दी कर्व. म्हणजे इथून ते इथपर्यंत ह्या कर्वनी किती एरिया बाउंड केलाय, म्हणजे एवढा एरिया बाउंड केलाय ह्या लिमिट पासून ह्या लिमिट पर्यंत. ठीक आहे, म्हणजे y काय आहे इथं, दॅट इज y आहे ए टू बी लिहिणार. प्रत्येक वेळेस मी एक्स एक्स नाही लिहित बसणार, एक्स इक्वल टू नाही लिहित बसणार, ए टू बी. y काय आपला, y म्हणजे एफ ऑफ एक्स आहे, दॅट इज एफ ऑफ एक्स डीएक्स. आलं का, एफ ऑफ एक्स डीएक्स दोन्ही एक्सच्या फॉर्म मध्ये आलं तरच आपण इंटिग्रेशन काढतो ना. ठीक आहे, असा एरिया काढायचा असतो. टेक दी स्क्रीनशॉट, पहिले एवढं समजून घेतलं तुम्ही. नेक्स्ट काय कसं विचारू शकतात बघा, प्रत्येक वेळेस कर्व डिफरंट मेथडने जाणार. ठीक आहे, त्याच कर्व मध्ये त्याच ह्याच्यामध्ये नाही जाणार. ठीक आहे, कधी कधी आपला कर्व असा पण जाऊ शकतो, मग त्याचा पण आपल्याला ग्राफ काढता यायला पाहिजे. आता कसा असणार, फॉर एक्झाम्पल आता एक्स ऍक्सिस इथे येणार, वाय ऍक्सिस इथं वाय. ठीक आहे, आता कर्व कसा केला होता, आता कर्व असा गेला होता, आता कर्व कसा मे बी जाऊ शकतो, मे बी कर्व असा पण जाऊ शकतो. ठीक आहे, समजा इथं इकडचं लिमिट आहे, फॉर एक्झाम्पल इथला पॉइंट ए आहे, इथला पॉइंट बी आहे, आपल्याला एरिया अंडर पॉइंट ए बी काढायचंय. ठीक आहे, इथला कर्व काढायचा, इथला कर्व एरिया काढायचा. आता काय करणार, ह्या कर्वचा जे काय फंक्शन आहे ते फंक्शनला नाव काय असणार, ह्या कर्वचा हे काय इक्वेशन, सपोज एक्स इक्वल टू एफ ऑफ वाय आहे.
ठीक आहे, एक्स इक्वल टू एफ ऑफ वाय, ह्या फंक्शनचं ह्या कर्वचं इक्वेशन एक्स इक्वल टू एफ ऑफ वाय आहे. मग आता काय करणार, आता याची सपोज लिमिट आहे वाय इक्वल टू ए आणि वाय इक्वल टू बी. ठीक आहे, ए टू बी. आता एरिया अंडर दी पॉइंट ए टू बी काढायचं आपल्याला, एरिया काढायचा. म्हणजे कसं काढणार आता सांगा भाऊ, इथे येणार एरिया अंडर दी कर्व. कसे येऊ शकतात याच्यात, इंटिग्रेशन, हा फंक्शन लिमिट कुणाचे व्हॅरी होतं ते, कुणाचे चेंज होतं ते लिमिट, इथं ए पासून बी पर्यंत कुणाची लिमिट येते, वाय ची लिमिट आहे. म्हणजे वाय इक्वल टू ए, वाय इक्वल टू बी. ठीक आहे, वाय ची लिमिट आहे, मग इक्वेशन पण विथ रिस्पेक्ट टू डी वाय असणार, हे लक्षात पाहिजे. ज्याचे लिमिट विथ रिस्पेक्ट टू ते असणार. आता ह्याचे वाय ची लिमिट आहे, मग विथ रिस्पेक्ट टू डी वाय असणार. हा, पण इक्वेशन काय आहे, एक्स इक्वल टू एफ ऑफ वाय, म्हणजे मी इथे लिहिणार एक्स. आणि ऍक्च्युअली काय लिहिणार, ए टू बी. एक्स म्हणजे काय रे, एक्स म्हणजे हे इक्वेशन एफ ऑफ वाय, म्हणजे एफ ऑफ वाय डी वाय. आलं काय, ए टू बी. मग आता याचं इंटिग्रेशन काढायचं, मग वायच्या जागी आपल्याला ए आणि बी ठेवायचे, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट ठेवून द्यायचे. ठीक आहे, एरिया अंडर कोणत्या पण कर्वचा असेल तर ह्या मेथडने काढायचे. ठीक आहे, एकदम इझी आहे. टेक स्क्रीनशॉट. थर्ड पॉइंट काय, एरिया बिटवीन टू कर्व. आता दोन कर्व मधला एरिया कसा काढायचा बघा. आता फॉर एक्झाम्पल समजा आता हा एक कर्व आहे, ठीक आहे, आणि हा एक कर्व आहे. इथं पॉइंट काढतो मी, इथं सपोज ए आणि बी. आता मला इथला एरिया काढायचा आहे. ठीक आहे, एरिया बिटवीन टू कर्व. आता ह्याच्यातला एरिया काढायचा, कसा काढणार, एरिया द रिक्वायर्ड एरिया. फॉर एक्झाम्पल ह्या कर्वचं, हा जो कर्व आहे त्याचं इक्वेशन जो आहे y इक्वल टू एफ ऑफ एक्स समजा. ठीक आहे, आणि ह्याचं जे इक्वेशन आहे ह्याचं आहे y इक्वल टू जी ऑफ एक्स आहे समजा. ठीक आहे, इथे मी बाजूला लिहितो म्हणजे असा अवघड हे नाही दिसलं पाहिजे. दिसतंय का व्यवस्थित हे. आता बघा काय करायचं. आता ह्याचा एरिया सांगितला. आता ह्याचा जो एरिया आहे तो y इक्वल टू जी ऑफ एक्स आहे. ठीक आहे, आता मला हा एरिया काढायचा आहे. मग पहिलं मी हा फंक्शन बघतो, कोणचा, हा वाला, हा कर्वचा. ठीक आहे, y इक्वल टू एफ ऑफ एक्स, ए टू बी. आणि ह्याची जी लिमिट आहे एक्स इक्वल टू ए आणि एक्स इक्वल टू बी. ठीक आहे, दोघांची जे काय लिमिट आहेत एक्स इक्वल टू ए, एक्स इक्वल टू बी. आता फॉर कर्व 1 साठी, ठीक आहे, ह्या कर्व साठी y इक्वल टू एफ ऑफ एक्स साठी बघा. आता मी एरिया अंडर दी कर्व, आता ह्याचा एरिया काय आहे बघा. मी पहिला काय करणार, हा पूर्ण एरिया काढणार. कोणचा, हा पूर्ण एरिया काढणार. समजते का, हा पूर्ण एरिया काढणार. कोणचा, एरिया अंडर दी कर्व. आपण फर्स्ट स्टेप तेच शिकलोय बरोबर का. पहिलं जे काय आहे याच्यामधलं पॉइंट ते शिकलोय, एरिया अंडर दी कर्व. कसं काढतात त्याचा, इंटिग्रेशन एक्स चे लिमिट देणार, एक्स इक्वल टू व्हॅल्यू कुठून येते, ए पासून ए टू बी. इथे येणार ए टू बी. आता जर एक्स चे लिमिट असतील तर विथ रिस्पेक्ट टू डी एक्स असणार. ठीक आहे, बरोबर का. कुणाचा एरिया काढतोय मी, ह्या कर्वचा एरिया काढतोय हा. ठीक आहे, अंडर दी एक्स एक्सिस. ठीक आहे, एवढा एरिया काढतोय पूर्ण एरिया. काय, y इक्वल टू एफ ऑफ एक्स, y इक्वल टू एफ ऑफ एक्स. y ची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज एफ ऑफ एक्स. आता एरिया अंडर दी सेकंड कर्व, हे फर्स्ट कर्व साठी होता, फर्स्ट कर्व इथे लिहितो, फर्स्ट कर्व. आता सेकंड एरिया अंडर दी सेकंड कर्व. आता काय येणार बघा. आता असा हा जो एरिया, हा जो कर्व आहे त्याची लिमिट पण बघा अशीच आहे, एक्स इक्वल टू ए, एक्स इक्वल टू बी. ठीक आहे, बघा आता मी ह्या कर्वचा एरिया काढतोय. हा जो कर्व आहे त्याच्या खालचा जो एरिया आहे तो एरिया निघणार, एरिया अंडर दी एक्स एक्सिस. ठीक आहे, म्हणजे मी ह्याचा एरिया काढतोय, म्हणजे मी हा इथून इथं पण काढतोय. ठीक आहे, म्हणजेच काय होणार, काय होणार इथं, एक्स इक्वल टू ए, एक्स इक्वल टू बी. हा, विथ रिस्पेक्ट टू इथं एक्स आहे तर इथे येणार डी एक्स.
फंक्शन काय याचा, हा जो फंक्शन आहे ह्या फंक्शनचं इथे येणार जी ऑफ एक्स, ठीक आहे, इथे येणार जी ऑफ एक्स. बघा आता ह्या टोटल मधून जर मी हा एरिया मायनस केला, कोणता, हा वाला एरिया मायनस केला, तर मला कोणता एरिया भेटणार, मग रिक्वायर्ड एरिया भेटणार मला हा. समजते का? ह्या टोटल एरिया मधून हा जर एरिया मी मायनस केला, हा वाला खालचा, तर मला मिडल पार्टचा जो एरिया आहे तो भेटणार. म्हणजे काय करणार, द रिक्वायर्ड एरिया इक्वल टू काय येणार, इंटिग्रेशन, ह्याच्यातून आपल्याला हे मायनस करायला लागेल, म्हणजे येणार ए टू बी, इथे येणार एफ ऑफ एक्स डी एक्स मायनस ए टू बी जी ऑफ एक्स डी एक्स. दिस इज द रिक्वायर्ड एरिया बिटवीन टू कर्व. ठीक आहे, हे असे दोन मी सेपरेट काढले समजण्यासाठी. पहिला काय केलं मी, हा टोटल एरिया काढला, एरिया अंडर दी दिस कर्व, ओके, दिस वन, अँड एरिया अंडर दी दिस कर्व, म्हणजे खालचा पार्ट काढला. मग आपल्याला ह्याच्यातून मी जर हा खालचा पार्ट मायनस केला तर मला वरचा एरिया भेटणार. ठीक आहे, एवढंच तुम्हाला समजायचं होतं. मग आता बाकीचं जे काय आहे आपण डायरेक्ट ह्याच्यावर जाऊ, क्वेश्चनवर. ठीक आहे, आणि बाकीचे पॅराबोला, हायपरबोला त्याचे इक्वेशन 11 स्टँडर्डला झालेले आहे. आणि जर ते तुम्हाला इक्वेशन येत नसतील तर मी तुम्हाला साइड बाय साइड त्यावेळेस सांगत आहे. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट. 5.1 त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन. आता आपल्याला एरिया कसा फाइंड आउट करायचा आहे प्रत्येक कर्वचा किंवा लाईनचा किंवा जे काही पॅराबोला किंवा हायपरबोला असेल त्याचे एरिया कसा फाइंड आउट करायचा आहे. बघा आता काय दिले तर y इक्वल टू 2x, x इक्वल टू 0, x इक्वल टू 5. आता पहिलं म्हणजे तुम्हाला इक्वेशन वरून समजलं पाहिजे ते कर्वचं इक्वेशन आहे का सर्कलचं इक्वेशन आहे का लाईनचं इक्वेशन आहे. इथं काय येतं y इक्वल टू 2x आहे. आता फॉर एक्झाम्पल ax प्लस bx प्लस c इक्वल टू 0 आहे. ठीक आहे, हे कोणाचं इक्वेशन आहे, हे इक्वेशन आहे इक्वेशन ऑफ लाईनचं इक्वेशन आहे. ठीक आहे, म्हणजे इथं काय येणार, हे जे काय आहे 2x प्लस y, तिकडे गेला मायनस y इक्वल टू 0, म्हणजे हे लाईनचं इक्वेशन आहे. लिनियर इक्वेशन म्हणजेच लाईनचं इक्वेशन आहे. ठीक आहे, आता ह्याचा कर्व कसा काढणार तुम्ही, कुठून ते कुठे व्हॅल्यू होते, x इक्वल टू 0, लिमिट बघा x इक्वल टू 0, y ऍक्सिस वर x ची व्हॅल्यू 0 असते. ठीक आहे, आणि x इक्वल टू 5, इथं कुठेतरी 5 आहे, x इक्वल टू 5. आता y इक्वल टू 2x आहे, म्हणजेच काय होणार आहे, हे लाईन ह्या पॉइंट पासून जातोय. ठीक आहे, ओरिजिन पासून जातोय आणि दुसरा पॉइंट जो आहे तो इथे येईल कुठेतरी. ठीक आहे, मी हा पॉइंट बघू टच झालं कुठं होतंय, इथं होईल टच. ठीक आहे, x इक्वल टू 5, म्हणजे हे जे काही इक्वेशन आहे हे लाईनचे इक्वेशन. लाईनचे इक्वेशन काय आहे, y इक्वल टू 2x. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हा एरिया काढायचा आहे, हा वाला. समजतंय का, हा एरिया काढायचा आहे, म्हणजे पॉइंट ए पासून ते बी पर्यंत एरिया फाइंड आउट करायचा आहे. एरिया अंडर दी लाईन. ओके, कारण लाईनचे इक्वेशन आहे. म्हणजे आता बघा आता काय येणार, एरिया अंडर दी कर्व किंवा लाईन घ्या, काय लिहिते बघा, एरिया अंडर दी कर्व. काय येणार मग इथं पॉइंट ए टू बी, एरिया अंडर दी ए बी लिहितो, पॉइंट ए बी म्हणजे परत हे नको व्हायला, कारण तिथे लाईन आहे ना, कर्व लिहून कसं सांगणार. म्हणजे इथे इंटिग्रेशन कोणाचे लिमिट चेंज होते, ते x चे लिमिट चेंज होते, x इक्वल टू 0 टू x इक्वल टू 5. ज्याचे लिमिट चेंज होते ते विथ रिस्पेक्ट टू लिहिणार, म्हणजे इथे येणार dx. ठीक आहे, म्हणजे आता इक्वेशन काय येणार, y इक्वल टू 2x आहे, इथे येणार y ऍज इट इज. y ची व्हॅल्यू काय 2x, म्हणजे इथे येणार 0 टू 5 2x dx. 2 बाहेर काढा, इंटिग्रेशन 0 टू 5 x dx, म्हणजे एरिया काय काय येणार इथं 2 तसाच. हा, इंटिग्रेशन ऑफ x काय येतं, दॅट इज x स्क्वेअर बाय 2. ठीक आहे, लिमिट काय येणार 0 टू 5, लिमिट 0 टू 5, 2 टू गेट कॅन्सल. पहिला अप्पर लिमिट पुट करा का, इथे येणार a इक्वल टू 5 चा स्क्वेअर मायनस लोअर लिमिट 0 चा स्क्वेअर, दॅट इज 5 चा स्क्वेअर 25 स्क्वेअर युनिट. दिस इज एरिया अंडर दी लाईन. किती आहे, a इक्वल टू 25 स्क्वेअर युनिट. टेक दिस स्क्रीनशॉट.
सेकंड वन. आता बघा सेकंड मध्ये काय x इक्वल टू 2y, y इक्वल टू 0, y इक्वल टू 4. कोणाचे लिमिट चेंज होतं ते y चे लिमिट चेंज होतं ते. मग आता बघा कर्व कसा काढायचा किंवा लाईन, कारण हे लाईनची इक्वेशन आहे ना, x इक्वल टू 2y. ठीक आहे, ह्याच्या आधी काय होतं y इक्वल टू 2x होतं. आता सेम तसंच आहे, फक्त अलॉंग दी y ऍक्सिस असणार. काय सेम इथूनच जाणार लाईन. ह्या लाईनचं इक्वेशन काय y इक्वल टू x इक्वल टू 2y. ठीक आहे, x इक्वल टू 2y. लिमिट काय चेंज होतं ते y इक्वल टू 0. इथं y ची व्हॅल्यू 0 असते, y इक्वल टू 0. आणि काय असणार y इक्वल टू 4. 1 2 3 4 इथे येऊन कुठेतरी लाईन इथे येणार y इक्वल टू 4. ठीक आहे, म्हणजे ही लाईन अशी जाणार. इथं पॉइंट A, इथं पॉइंट B. आपल्याला काय काढायचंय एरिया अंडर दी लाईन. एरिया अंडर दी लाईन काय ना, म्हणजे ह्याचा एरिया काढायचा आपल्याला. ठीक आहे, अलॉंग दी y ऍक्सिस. म्हणजे आता ह्याच्या काय येणार आहे, हा एरिया काढायचा आपल्याला. ह्या लाईनचं इक्वेशन आहे x इक्वल टू 2y. म्हणजे इथे येणार एरिया अंडर दी लाईन. एरिया अंडर दी लाईन काय येणार इंटिग्रेशन. कुणाची लिमिट चेंज होतं ते y चे. y इक्वल टू 0 टू y इक्वल टू 4. काय मग x इक्वल टू 2y. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू काय येणार dy चे येणार. ठीक आहे, इथे येणार x. x ची व्हॅल्यू काय आहे 0 टू 4. x ची व्हॅल्यू आहे 2y. म्हणजे मी इथे लिहिणार 2y dy. 2 बाहेर काढा, 2 बाहेर, 0 टू 4 y dy. आता तुम्हाला माहिती आहे 2 ऍज इट इज. काय माहिती तुम्हाला इंटिग्रेशन ऑफ y. काय तर पॉवर मध्ये एक ऍड होणार. ऑलरेडी y रेस टू 1 आहे, मग पॉवर मध्ये एक ऍड करा y रेस टू 2 अपॉन 2. 0 टू 4. ओके, आणि 2 आणि 2 कॅन्सल. राहिलं काय काय मग पहिला अप्पर लिमिट पुट करा 4 चा स्क्वेअर मायनस लोअर लिमिट 0 चा स्क्वेअर. काय येणार मग 4 चा स्क्वेअर 16. म्हणजे इथे येणार 16 स्क्वेअर युनिट. दिस इज द फायनल आन्सर. एरिया अंडर दी लाईन a इक्वल टू 16 स्क्वेअर युनिट. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट. फक्त तुम्हाला याच्यामध्ये जे काय आहे तुम्हाला नीट ग्राफ काढता यायला पाहिजे आणि तुम्हाला इक्वेशन समजलं पाहिजे. कोणत्या लाईनच्या आहे, का सर्कलच्या आहेत, का पॅराबोला, हायपरबोला. ठीक आहे, आणि ह्याच्यात लिमिट ऑलरेडी दिलेलं आहे. ठीक आहे, हे लिमिट दिलेलं आहे आणि ज्या इक्वेशन मध्ये लिमिट देणार नाही त्यावेळेस आपल्याला फाइंड आउट करायला ते थोडं डिफिकल्ट जाईल, पण मी सांगेल तुम्हाला व्यवस्थित. ठीक आहे.